नागपुरातील हिंसाचारावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय। हा पूर्वनियोजित कट होता तर गृह खातं झोपा काढत होतं का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला। औरंगजेबाचं समर्थन कुणीही करणार नाही, मात्र औरंगजेबावरून सरकार दंगली पेटवण्याचं काम करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। नागपूरच्या घटनेवरून राजकारण तापलंय। घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी विरोधकांनी मागणी केली आहे। समाजात फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असंही विरोधकांनी म्हटलंय। तर ही घटना पूर्वनियोजित असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला। दरम्यान घटनेच्या सखोल चौकशीचं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले। नागपूरमध्ये ठरवून हल्ला करण्यात आलाय, तर 3 डीसीपी दर्जाचे पोलीस जखमी झालेत। कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई होणार, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यावर कडक कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। नागपूरमधील घटना पूर्वनियोजित आहे। जाळपोळ दगडफेक करण्यात आली आहे, पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले, कोणत्याही आरोपीला सोडणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। नागपूर तोडफोड प्रकरणी 50 जणांना ताब्यात घेतले, तर घटनेत एकूण 34 पोलीस जखमी झालेत अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे। नागपूरच्या घटनेनंतर संभाजीनगरच्या खुलताबाद इथं औरंगजेबाची कबर आहे, तिथे सुद्धा आता पोलिसांनी सुरक्षा वाढवली। स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आल्यात। बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमधील औरंगजेब कबर परिसरात ड्रोनला बंदी घालण्यात आली। सुरक्षेच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षकांनी हा निर्णय घेतलाय। राज्यात दंगली का घडवल्या जात आहेत असा थेट प्रश्न राऊतांनी उपस्थित केला। इतकंच नाही तर सरकार तुमचं आहे ना, असा सवाल उपस्थित करून मोहन भागवत मुख्यमंत्र्यांनी कुदळ फावडं घेऊन जावं आणि लोकांची इच्छा पूर्ण करावी असं आवाहन राऊतांनी सरकारला केलं। खासदार अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या औरंगजेब कबरीचं उदात्तीकरण केलं जाऊ नये या भूमिकेला समर्थन दर्शवलं। इतकंच नाही तर औरंगजेबाच्या कबरीजवळ मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक उभारलं जावं, तरुणांनी या गोंधळात पडू नये असं वक्तव्य कोल्हेंनी केलं। कबरीच्या वादावर राजे मुधोजी भोसले यांनी विहिंप बजरंग दलाच्या मोहिमेला पाठिंबा दिला। कोरेटकर विरोधातही मोहीम राबवायला हवी होती अशी अपेक्षा राजे मुधोजी भोसले यांनी पोस्ट करत व्यक्त केली। नागपूर घटनेवर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया आलेली आहे। पोलीस गुप्तचर विभागाने सतर्क असणं गरजेचं आहे। सोशल मीडियावरील वादग्रस्त मेसेजवरही लक्ष असावं, दुर्लक्षामुळे भडका उडू शकतो। गृह विभाग योग्य ती कारवाई करेल असंही मुनगंटीवार यांनी म्हटलंय। औरंगजेब कबरीवरून भरत गोगावलेंनी मोठं विधान केले। कबर हटवू नका, पण जोडे मारण्याची परवानगी द्या। अफजल खानाचं थडगं ठेवलं तसंच औरंगजेबाचं थडगं ठेवा अशी मागणी भरत गोगावलेंनी केली। नागपुरातील घटनेवरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला। मुख्यमंत्र्यांच्या शहरात हे घडणे योग्य नाही असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय आणि या घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांकडे तातडीनं का गेली नाही, महाराष्ट्राचा बडीपूर करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा टोला त्यांनी लगावला। कबरीच्या वादावरून भास्कर जाधवांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। सत्ताधारीच औरंगजेबाचा उदो करत असल्याचा घणाघात त्यांनी केला। अयोध्येतील राम मंदिराचा प्रभाव कमी झाल्यानं सरकारनं कबरीचा मुद्दा पुढे आणला असल्याचा आरोप त्यांनी केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर घटनेत जखमी झालेले पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला। यावेळी त्यांनी कदम यांना लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या। बच्चू कडू यांना मुंबई हायकोर्टानं दिलासा दिलाय। दिव्यांगांसाठी केलेल्या एका आंदोलन प्रकरणात बच्चू कडू यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली। विरोधकांनी न्यायालयात धाव घेत बच्चू कडू यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेतून अपात्र करत त्यांचं अध्यक्षपद काढून घेण्याची मागणी केली, मात्र विरोधकांची ही याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। या बैठकीला मनसे नेते सरचिटणीस, मुंबईतले प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। दादरच्या सावरकर सभागृहात बैठक होणार आहे। गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आजची बैठक होणार असून 30 मार्चला मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे। पंढरपूरची चंद्रभागा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली। हा विषय माढाचे आमदार अभिजित पाटील यांनी विधान परिषदेत मांडला, मात्र पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी चंद्रभागेच्या प्रदूषणाची तक्रार आपल्या विभागाला प्राप्त झाली नसल्याचं सांगितलेलं आहे। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींनी विधानसभेत ओबीसींचं आरक्षण मर्यादा 42% वाढवणार असल्याची घोषणा केली, मात्र जर हे आरक्षण लागू झालं तर राज्यात आरक्षण मर्यादा 62% वाढेल। हे सर्वोच्च न्यायालयानं ठरवलेल्या 50% आरक्षण मर्यादेचं उल्लंघन करेल। कोल्हापुरातील पोर्ले गावात पोलीस पाटलाच्या राजीनाम्यासाठी ग्रामस्थांनी गाव बंदची हाक दिलेली। पोलीस पाटील यांच्या विरोधात अनेकांनी तक्रारी केल्या, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली।
शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या मुंबईत अरबी समुद्रात सातबारे उडवून आंदोलन करण्याची घोषणा केली। आंदोलनासाठी लातूर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत मुंबईकडे रवाना झाले। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात महिलांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढलाय। पिंपरी अवगण गावातील जलजीवन योजनेचं काम अर्धवट असल्यानं गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। दरम्यान अनेकदा मागणी करूनही योजनेचं काम पूर्ण करण्यात आलेलं नाहीये, त्यामुळे महिलांना पाणी पुरवठा विभागाच्या कार्यावर हंडा मोर्चा काढला। ठाणे महापालिका दिवामध्ये बेकायदेशीर बांधकामाच्या विरोधात आक्रमक झाली आहे, त्यामुळे दिवाकरांनी या कारवाईच्या विरोधात निषेध केला। काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी महानगरपालिकेने कारवाई थांबवली होती, मात्र कोर्टाच्या आदेशानुसार ठाणे महापालिका पुन्हा ॲक्शन मोडमध्ये येणार आहे। जालन्यात अंबड चौफुली ते नूतन वसाहती दरम्यान पुरवठा विभागानं हॉटेलवर धाडी टाकल्या। या हॉटेल्समध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरऐवजी सर्रासपणे घरगुती गॅस सिलेंडर वापरला जातोय। पुरवठा विभागानं धाड टाकून 17 घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले। अकोला रेल्वे स्टेशनवर पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या चोरट्याचा पतीनं पाठलाग केला। पाठलाग करताना चोरट्यानं पतीवर हल्ला चढवला। यात पती गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या। नवी मुंबईच्या खारघरमध्ये गाड्यांची तोडफोड करून नुकसान करण्यात आले। सेक्टर 13 इथं दुर्गा सदन सोसायटीमध्ये अज्ञातानं गाड्यांचं नुकसान केलं। ही घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे। या प्रकरणी पोलीस अज्ञाताचा शोध घेत आहेत। नवी मुंबईच्या नेरूळ पोलीस ठाण्यातून देह विक्री व्यवसायासाठी महिला पुरवणारा आरोपी फरार झाला। पोलिसांच्या नजरेसमोरून आरोपी फरार झाल्यानं नेरूळ पोलिसाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियासह अन्य ठिकाणी फायबरच्या बोटी वापरण्याचं शासनाचं धोरण आहे। यामुळे चालक आणि मालकांचं उत्पन्न वाढून त्यांची आर्थिक प्रगती होईल, तर या बोटींसाठी अत्यंत कमी व्याजदरात बोट मालकांना अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं जाईल, असं मंत्री नितेश राणेंनी सांगितलं। जळगावात बसमधून महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश करण्यात आला। अंमळनेर पोलिसांनी ही कारवाई केली। सिंदखेड तालुक्यात लग्न समारंभासाठी धरणगावहून दोंडाई जाणाऱ्या बसमध्ये ही चोरी झाली आहे। वाशिमच्या बाबुळगाव इथं 14 वर्षीय मुलाची 6 दिवसांपूर्वी 60 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलं। या प्रकरणाची दखल घेत आमदार किरण सरनाईक यांनी विधान परिषदेत मुद्दा उपस्थित केला। यावेळी पोलिसांनी तातडीनं कारवाई करून मुलाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्याची मागणी केली। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी हितेश मेहतानं चुकीची माहिती दिल्याचं समोर आलं। लाय डिटेक्टर चाचणीमधून तो खोटी माहिती देत असल्याचं समोर आलं। आर्थिक गुन्हे शाखेला हा अहवाल मिळालेला आहे। टोळेज घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं कोर्टात आरोपपत्र दाखल केलं। आरोपपत्रात 8 जणांच्या नावाचा समावेश आहे। टोळेज घोटाळ्यात 14,157 गुंतवणूकदारांची तब्बल 142 कोटी 58 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोपपत्रात उल्लेख आहे। इंडियाज गॉट लेटेंट वाद प्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाने यूट्यूबर समर रैनाला पुन्हा समन्स बजावलं। त्याला 19 मार्चला चौकशीला हजर राहण्यासाठी सांगितलंय। समर रैना परदेशात असल्यामुळे आपली चौकशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्यावी अशी मागणी केली होती, पण ती मागणी महाराष्ट्र सायबर विभागानं फेटाळली। त्याला पुन्हा समन्स पाठवून चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितण्यात आलं। येवला तालुक्यात माझी वसुंधरा स्वच्छता मोहिमेअंतर्गत सर्व विभागांना 100 दिवस एकसूत्री कार्यक्रम राबवण्याच्या सूचना दिल्या। प्रशासकीय संकुलात स्वच्छता मोहीम राबवत तब्बल 5 टन कचरा संकलित केला। तर या मोहिमेमुळे प्रशासकीय कार्यालय स्वच्छ झाले। आरजेडीचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना ईडीनं समन्स बजावले। जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळ्यात आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडीनं समन्स बजावले। पिंपरी चिंचवड महापालिकेत कार्यालयीन वेळेत गैरहजर राहणाऱ्या आयुक्तांनी दणका दिला। 34 अधिकाऱ्यांना आयुक्त शिखर सिंग यांनी कारण दाखवा नोटीस बजावली। नागरिक कामानिमित्त भेटण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात आले असता हे अधिकारी गैरहजर असल्याचं आढळून आलं। या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले। झाडांच्या मुळांना झालेल्या नुकसानाबद्दल बीएमसीनं 378 नोटिसा बजावल्यात। कंत्राटदारांनी विविध कामं करताना शहरातील झाडांच्या मुळांना नुकसान पोहोचवलंय। त्याबद्दल बीएमसीच्या उद्यान विभागानं रस्ते विभागाला तसंच इतर उपायुक्तता संस्थांना नोटिसा पाठवल्या। जळगावच्या यावल तालुक्यातील किनगाव इथं अज्ञात माते फिरून हरभरा पेटवलाय। त्याच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मध्यरात्री या अज्ञात माते फिरून शेतातील जमा केलेल्या हरभऱ्याला आग लावली होती। या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। सोलापुरात बर्ड फ्लूमुळे शहरातील महत्त्वाची ठिकाणं बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले। बर्ड फ्लूमुळे अनेक पक्ष्याचा मृत्यू झाल्यानंतर शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसर, पार्क, किल्लाबाग परिसर आणि सिद्धेश्वर मंदिर वॉकिंग ट्रॅक या परिसरात बंदी घालण्यात आली। मात्र यामुळे खाद्य विक्रेते आणि कामगारांचा रोजगार परिणाम होणार आहे।
डोंबिवली पश्चिममध्ये इमारतींमध्ये गॅस पाईपलाईन टाकून 1.5 वर्ष उलटलं, मात्र अद्यापही महानगरचा गॅस पुरवठा सुरू केलेला नाही. याबाबत वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. दरम्यान गॅस पुरवठा लवकरच सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. विरारमध्ये अनेक भागात महापालिकेचे स्ट्रीट लाईट बंद आहेत, त्यामुळे रात्रीच्या वेळी ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. यासाठी नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं दिसतंय. MSRDCकडून टोल नाक्यांवरील सर्व मार्गिका फास्टॅग मार्गिकेत रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे MSRDC अखत्यारीतील टोल नाक्यांवर 1 एप्रिलपासून फास्टॅगद्वारेच वाहनांना टोल भरावा लागणार आहे, तर QR कोडच्या माध्यमातून टोल भरणाऱ्यांकडून दुप्पट रक्कम आकारण्यात येणार आहे. वाशिममध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा तसंच चाऱ्यांचा प्रश्न गंभीर बनलाय. तर जनावरांची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.